स्वराचा नाश. आपल्या स्वराच ज्ञान नाही, फक्त यांच्या पाठीमागे आपलं ढकलायचं. पुत्र बंधू कांता संपत्तीचे हरी विन कोणी नाही सोड. भगवंताशिवाय कोणी सोडू शकतं का? मग आता नामस्मरण करताना मग अशा भगवंताशिवाय कोणी सोडू शकत? तुझा सोडावे ना असे प्रमाण ऐकायला तिकडून मराठवाड्यातून इथे यावं लागतं. भगवंताशिवाय कोणी सोडू शकत? भगवंताने ढेकाच घेतलाय तुम्हाला सांभाळायचा. ते स्वतः सांगतात या जीवाचं अन्न पचवण्याचं काम कोण करत? मी करतो. चला 15व्या अध्यायामध्ये पचामन्यम कोण सांगते श्लोक? सर सोडून अहम वैश्वानरो अख्खा ते पाठे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापान पचामन्यम. 4 प्रकारचं अन्न पचवतो. कोणतं? एक तुम्हाला माहित नाही, दुसरं मला माहित नाही, यांना कळत नाही, त्यांना ओळख नाही. झालं 4 प्रकारचं अन्न. कोणतं? भक्ष, भोज्य, लेह्य आणि चोष्य. भक्ष जे चावून खाल्ल्या जातं त्याला काय म्हणायचं? भोज्य जे पिले जातं ते. लेह्य आणि चोष्य चाटणे. बरोबर आहे सर? 4 प्रकारचं अन्न कोण पचवतं? भगवंत. म्हणून त्याला म्हणतात पचामन्यम चतुर्विधम. अशा भगवंताने सांगितलंय तुम्ही चांगला आहार घ्या. काय सांगितलं? चांगला आहार घ्या. अन्न कसं पाहिजे? चांगलं पाहिजे, शुद्ध पाहिजे. त्यावेळेस आपलं वृत्ती त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करते. पण तुकोबर आज आपल्याला म्हणतात की तुम्ही काय खाता हे माहिती नाही, कसं खाता हे माहिती नाही. जर तुम्ही नामस्मरण करत असाल तर कसाही आहार घ्या. अभंगाचं प्रथम चरण युक्त आहार
युक्त आहार लागतो का? युक्त आहार म्हणजे जो आपल्याला योग्य आहे. मग त्यासाठी आपण फक्त जीवन जगण्यासाठी एखादा आहार घ्या आणि भगवंताचं नामस्मरण करा. जो अखंडतेने अविरतपणे भगवंताचं नामस्मरण करतो त्यासाठी हे आहे युक्त आहार न लगे. नाही तर तुम्ही म्हणता ना, उद्यापासून लगेच मग काय सुरू करा. रात्री सांगितलंय महाराजांनी, पण अखंडतेने नामस्मरण करा. जर आपण त्या ठिकाणी साधक नसू, साधक दशक नसू, त्यावेळेस भगवंताने सांगितलंय आहार युक्तच पाहिजे, आहार सात्विकच पाहिजे. मग त्याच्याने काय होणार? आयु, सत्व, बल, आरोग्य, सुख, प्रीती, विवर्धन, रस्या, स्निग्धा, स्थिरा, रथ्या आहारा. सात्विक आहार घेतल्यानंतर काय होईल? आपलं आयुष्य वाढेल, सत्व गुण वाढेल. आणि सत्व गुणाने काय होणार आहे? भजन होणार आहे. म्हणजे रजगुण आणि तमोगुण निघून जाईल. सत्वगुणाने आपण भगवंताशी करावा परमार्थ. अहर्निशे करावा परमार्थ. अहर्निशे करावे परमार्थ. सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ. अहर्निशे दिवस रात्र आपण काय करायला पाहिजे? सत्वगुणी असलो तर परमार्थ होईल. मग तम म्हणजे काय? नरकाची केवळ, रजतो सबळ, माया जाळ. तम म्हणजे काय? नरकच आहे, रज माया जाळ आहे. म्हणून रज आणि तमाच्या पाठीमागे लागायचं नाही. मग रजोगुण उत्पन्न होतो कधी? प्रश्न पडतो का आपल्याला? कधी आपल्याकडे क्रोध निर्माण झाला की काय होतो? रजोगुण तयार होतो. मग आता क्रोध कधी तयार होतो? मग अशी दादाने सांगितलं, आपली कामना पूर्ण नाही झाली की काय होतो? क्रोध निर्माण होतो. काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भव, महाशनो महापाप, विद्येना इह. काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भव. काम जागा झाला की कामना आपली वाढली का? कामना नसायला पाहिजे. क्रोध तयार होतो आणि क्रोध तयार झाला की रजोगुण तयार. काय म्हणजे? ध्यात्वा विषय पुसाम. हा, ध्यात्वा विषयांपुंस संघ असते सुपर्यायते. संघात संजयते काम, कामात क्रोधो विजयते. क्रोधात भवति समूहात स्मृती विभ्रम, स्मृती विभ्रमात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यति. विनश्यति प्रणश्यति कधी? बुद्धिनाशात. मग आपली बुद्धी चांगली राहायला पाहिजे का नाही? बुद्धी कशाने राहील चांगली? चला, भगवंताला अर्जुनाने प्रश्न केला. अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला. काय प्रश्न केला? स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधिस्तस्य स्थितधी किम प्रभाषेत किम आसीत, किम आसेत किम रोजेत किम प्रभाषेत. तो कसा बोलतो, कसा चालतो, कसा फिरतो, कसा बसतो, दोन्ही साऊंडच्या मध्ये बसतो का साईडला बसतो, कसा बसतो हे महत्वाचं आहे ना. किती कठीण आहे. आमचे दोन्ही दादा उभे राहिले.
पाय गळून जातील हं. तसे तरुण येतात म्हणून तर त्याचे या ठिकाणी नटतात. तरुणा भाग्यवंत नटे हरे कीर्तने. खूप गोड पक्कज असतात. त्यांनी ठरवलंय मधला कसा वाजायचा त्यांनाच माहिती आहे. स्थित प्रज्ञेश का भाषा समाधीस्थ शिकेश स्थिताधिक किम प्रभाषित किमासीत प्रजेत किम. मग भगवंताने लगेच सुरू केलं प्रजा हाती यदा कामान. कोण म्हटलं? प्रजा हाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मने आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञेश. जो आपल्या आतमध्ये स्थित राहतो तो कोण आहे? स्थित प्रज्ञ आहे. प्रज्ञा म्हणजे कळतं का दादा? अधिष्ठान. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. आपण म्हणतो प्रज्ञाचक्षु. ते मुकुंद काकाला एक पदवी आहे प्रज्ञाचक्षु असं म्हणतात. बुद्धी. आमची बुद्धी कधी स्थित प्रज्ञ आहे. प्रजा हाती यदा कामा सर्वान पार्थ मनोगता आत्मने आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञेश दोषते. सर ते दुसरा श्लोक आहे. आतमध्ये आपल्या आतमध्ये 6व्या अध्यायातला श्लोक आहे बघा. चल आता नाही आठवलं का? पंचदशी स्थित प्रज्ञेश दोषते. चला तिथं पुढे सांगितलं इंद्रियावरती जो निग्रह विजय प्राप्त करतो तो एक स्थित प्रज्ञ आहे. जो आपल्या आतमध्ये स्थित राहतो. हा उद्धरेत आत्मान आत्मानं आत्मानं मवसादेत आत्मेव ह्यात्मनो बंधुर आत्मेव रिपुर आत्मन. त्यांनी म्हणतात काय चाललंय गड्या? उद्धरेत आत्मन आत्मान. आपण आपलाच उद्धार करू शकतो. दुसरं कोणी करू शकतं का? सांगा. आता तुम्ही विचार करा. मी किती नामस्मरण आता माझं ते सोडून तुम्ही माझ्याकडे झालं का? विठ्ठल दुसऱ्याने किती नामस्मरण केल्यानंतर आपला उद्धार होईल. ज्याचं त्यालाच. तुम्ही किती ह्या काकाने टोपीवाल्या काकाने किती खाल्ल्यानंतर बिना टोपीवाल्या काकाच्या पोटात जाईल का? कधीच जाऊ शकत नाही. ज्याने खाल्लं त्यालाच. मग तसं ज्याने नामस्मरण केलं त्याचाच फायदा आहे ना. त्याच कल्याण होईल. तेव्हा आपण जर भगवंताशी एक राहिलो तर आपली बुद्धी काय होईल? स्थित प्रज्ञ होईल. आणि बुद्धीचा सर्वांगीण विकास कोण करू शकतो? भगवंत. एका केशवराज सकळ सिद्धी एका केशवराज अशीच बुद्धी सत्वगुणी होऊन त्या ठिकाणी जीवनाचा काय करू शकते? रस घेऊ शकते. म्हणून आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धन रस्या स्निग्धा स्थिरारत्या आहारास सात्विक प्रिय. मग काय नाही खायला पाहिजे? कटवंल लवण तीक्ष्ण रुक्ष्ण विदाहिनी आहारा राजश्रेष्ठ दुःख शोक नैप्रद यात यामं गतरसं पुती पर्युषितं च यत् उच्चिष्टमपि चामेद्यं भोजनं
तामस यात या मंगत रस. हा गेल्या रात्रीचं रस निघून गेलेलं अन्न खाऊन काही उपयोग नाही. चांगला आहार घ्यायला पाहिजे ना. आहार चांगला पाहिजे बरोबर आहे ना. युक्त आहार युक्त विहार नेम इंद्रियाचे सार नसावे वासर म्हणजे अति काही उपयोगाचं हे महत्वाचं आहे. अति सर्वत्र वर्ज्य जाते. अति कोणतंच काही कामाचं. म्हणून भगवान सांगतात आपल्याला युक्त आहार विहारस्य युक्त चेष्ट सुकर्म सुख युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख. असं कोणतरी पाहिजे हो. मग ते कीर्तन करा असं लाईनीत चालतंय. आणि कसं असतं जर कोणी ते एखादा अभ्यास असलं का मग खरंच कीर्तन कर लाईनीत चालतं. नाही तर रात्री ते खुडसर गावाला कीर्तन होतं. ते कोणी असं काही 2-3 जण होते ते बाहेर गेले ते कुठं मला माहिती नाही. आणि मग सगळे मी काही बोलू द्या ते काही हाच म्हण काही बोलू द्या काही हाच म्हण. अशा पण जर श्रोत्र वगैरे चांगला असेल तर सगळे चांगले आहेत. मग माणूस असं कसं चालतो लाईनीत चालतो. ट्रॅक सोडत ट्रॅक्टरच्या ट्रायलीसारखं इकडून तिकडून. चला युक्त हार विहारशी युक्त स्वप्न सुबोधशी युक्त विठ्ठल. आहार कसा पाहिजे युक्त चांगला आहार पाहिजे. त्यावेळेस आपली वृत्ती कशी होती सात्विक होते. आणि सात्विक वृत्ती झाली की मग आपण काय करू भगवंताचं भजन करू. पण ज्या वेळेस आपण भजन करू आता आपल्याला भजनाशिवाय काहीच आठवतच नाही काही होतच नाही. मग त्यावेळेस तू कराय म्हणता युक्त हार न लगे अनेक साधन. असंच नाही युक्त हार न लगे अनेक साधन. ज्या वेळेस आपल्याला आता देव सोडून काहीच कळत नाही मग आपण काय खातो आम्ही खासया सांगत. आम्ही काय खातो हे कशाला सांगायचं ना. पण त्या स्थितीला गेल्यानंतर ती सर्वोच्च अवस्था आहे. मग आपण कायमस्वरूपी त्या भगवंताचं अखंडित भगवंताचं नामस्मरण
अंतःकरण असं द्रवत डोळ्यातून असे भगवंताच्या नामासाठी प्रेमासाठी आसवाचे टिक्के पडतात. त्यावेळेस आपली ती अवस्था मग आपण म्हणू शकतो युक्त आहार न लगे आणि साध अल्प नारायण देव भेटे. अल्प नारायण भेटतो कमी वेळेमध्ये. मग वेळ लागण्याची गरज